नमस्कार मित्रांनो, देशी गोशाळा सांभाळ करणाऱ्या गोशाळा संस्था आणि पशुपालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र युद्ध देशी गोवंश सन्मान योजना 2025 जाहीर केलेली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील शुद्ध देशी गोशाळांचे संरक्षण, संवर्धन आणि कल्याणासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तीचा गौरव करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर या योजनेत कोण पात्र आहे ते बघू. योजनेत 2 प्रकारचे जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. पहिला पुरस्कार आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळांसाठी आणि दुसरा पुरस्कार गोवंश संवर्धन करणाऱ्या शासकीय, खाजगी संस्था किंवा विद्यापीठे, पशुवैद्यकीय विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी पशुपालक समूह किंवा वैयक्तिक गोपालकांसाठी आहे. गौरव कधी होणार आहे? निवड झालेल्या संस्था किंवा व्यक्तींना येत्या प्रजासत्ताक दिनी जिल्हा स्तरावर गौरवण्यात येणार आहे. आणि निवडीचा निकष काय आहे? पुरस्कारासाठी मागील 5 वर्षात केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाईल. यासाठी काही महत्त्वाचे निकष विचारात घेतले जातात. यामध्ये आत्मनिर्भर गोशाळा, शुद्ध देशी गोवंश पैदास, प्राकृतिक शेतीचा प्रकार, उत्पादनाची निर्मिती, बायोगॅस किंवा सौर ऊर्जेचा वापर, तसेच गोवंश संरक्षणातील उपक्रम या सर्व बाबींवर गुणांक केले जातात. तर अर्ज कसा करायचा ते बघू. पुरस्कारासाठीचा अर्ज विहित नमुन्यात 10 डिसेंबरपर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात सादर करायचा आहे. जास्तीत जास्त संस्था आणि पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी अर्ज करा. आणि देशी गोशाळेचे संवर्धन हे केवळ परंपरेनेच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचं बळकटीकरण करण्याचं काम आहे. त्यामुळे या योजनेत सहभागी व्हा आणि आपल्या कार्याचा योग्य सन्मान मिळवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.